MPSC बाबा ट्रिक्समध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। बघा आता कंबाईन ग्रुप बी झालेली आणि ग्रुप सी झालेली आणि तुम्ही मेन्सची तयारी करत असाल तर इंग्लिश व्होकॅब्युलरी हे तुम्हाला करावीच लागणार आहे। आणि जर तुम्हाला इंग्लिश व्होकॅब्युलरी पाठ होत नसेल तर टेन्शन घ्यायचं काम नाही। आपण भन्नाट ट्रिक्सचं इंग्लिश व्होकॅब्युलरीची संपूर्ण पेड PDF घेऊन आलेले जे तुम्हाला या नंबरवर संपर्क करून मिळून जाईल। तसेच आपले MPSC बाबा ट्रिक्स हे टेलिग्राम चॅनल आहे, ते जॉईन केलं नसेल तर जॉईन करा। त्यावर तुम्हाला इतर सब्जेक्टच्या पण ट्रिक्स पाहायला मिळतील, जसे की पॉलिटी, सायन्स, करंट अफेअर वगैरे। आता बघा, आपली जी इंग्लिश व्होकॅब्युलरीची जी PDF बनवलेली आहे त्याच्यात प्रत्येक आपण ट्रिक्स ॲड केलेले, तसेच MPSCची PQ जागोजाग ॲड केलेले आहेत। उदाहरणार्थ बघा, आता कॅनिबल म्हणजे काय तर फीड ऑन ह्युमन फ्लेश, म्हणजे मनुष्यभक्षक, माणसांचं मांस खाणाऱ्यांना म्हणतात कॅनिबल, हा वन वर्ड आहे। तर याची आपण ट्रिक्स पाहिलेली। ट्रिक्स कशी बघा, कॅनडाच्या आदिवासी जमाती बालकांचे कान कापून खातात, अशी आपण ट्रिक्स केलेली। कॅनडाच्या आदिवासी जमाती बालकांचे कान कापून खातात। मग यावर MPSC PQ बघा, हू इट्स ह्युमन फ्लेश इज कॉल्ड, काय म्हणतात याला? असिस्टंट 17ला आलेला आहे, तर याचं योग्य आन्सर काय आहे? मग कॅनिबल म्हणतात। तर आपण यासाठी SV बक्षी आणि पालनसुरी हे पुस्तक रेफर केलेले आहेत, कारण आयोग यातूनच प्रश्न विचारतो आणि संपूर्ण आयोगाचे प्रश्न पण आपण जागोजाग म्हणजे तिथले तिथेच ॲड केलेले आहेत। म्हणजे कॅनिबल त्याचा आपण अर्थ पाहिलेला आहे, मराठी मिनिंग पण पाहिलेला आहे आणि त्याला ट्रिक्सनुसार कसं लक्षात ठेवायचं हे पण पाहिलेलं आहे आणि त्यावर आलेला PQ तिथेच आपण ॲड केलेला आहे। त्यानंतर बघा, कार्निवरसचा अर्थ होतो फीड्स ॲन ॲनिमल फ्लेश, म्हणजे प्राण्यांचं मांस खाणारे, त्याला म्हणतात कार्निवरस, म्हणजे मांसभक्षी। तर याची ट्रिक काय केलेली आपण बघा, तर ट्रिक्स अशी आहे की भरधाव कारणी उडवले, कोण बघा, भरधाव कारणी हरिण उडवले होते आणि ते कुत्र्यांनी खाल्ले, अशी आपली ट्रिक्स आहे। कारणी म्हणजे हे बघा, कारणी उडवली, कार्निवरस म्हणजे कारणी उडवली। त्यावर आलेला प्रश्न बघा, ॲनिमल विच लिव्ज ऑन मीट इज कॉल्ड, टॅक्स असिस्टंट 17ला कार्निव्हरस, म्हणजे जे ॲनिमलचे मीठ खातात त्याला म्हणतात, मीठ म्हणजे मांस। त्यानंतर बघा, मार्टियरचा अर्थ होतो हुतात्मा, वन हू डाईज फॉर नोबल कॉज, त्याला म्हणतात हुतात्मा। मग मराठे नोबल कॉजसाठी हुतात्मा होतात, असं तुम्ही लक्षात ठेवू शकता। त्यानंतर बघा, मर्सेनारी हू डज समथिंग ओनली फॉर मनी, म्हणजे जो फक्त पैशासाठी काम करतो त्याला म्हणतात मर्सेनारी, वन हू डज समथिंग ओनली फॉर मनी। तर याची ट्रिक्स बघा, मर्सिडीज कार घ्यायचे स्वप्न असते म्हणून तो अधिकारी फक्त मनी दिल्याशिवाय कामच करत नाही, कारण त्याला मर्सिडीज कार घ्यायची असते म्हणून तो फक्त मनीसाठीच काम करतो। का? कारण त्याला मर्सिडीज कार घ्यायची असते, असं लक्षात ठेवू शकता तुम्ही। मग त्यावर आलेले PQ बघा, वन हू इन्फ्लुएन्स्ड बाय विश फॉर मनी, म्हणजे जो पैशानेच काम करतो किंवा पैशानेच त्याला मोटिवेशन मिळतं, तर मर्सेनारी। त्यानंतर बघा, ही इज मर्सेनारी विच मीन्स, म्हणजे आपण म्हणतो एखादा अधिकारी मर्सेनारी आहे, त्याचा अर्थ ही इज मोटिवेटेड बाय प्रॉफिट्स ओनली, फक्त तो पैसे दिलेतच काम करतो, त्याला टेबलाखालून पैसे द्यावे लागतात तेव्हाच तो काम करतो। आणि बघा, भारत यावर्षी, आता हे जे मर्सेनारी आहेत यांना लाचार म्हणतात, लाचार म्हणजे लाच घेणारे आणि म्हणजेच भ्रष्टाचार करणारे अधिकारी। मग भारत यावर्षी 2025मध्ये भारत भ्रष्टाचार निर्देशांकात किती आहे तर 96 आहे। किती? 96। कितवा आहे? 96वा। याला कसं लक्षात ठेवायचं, आपली जी करंट अफेअरची ट्रिक्स आहे याला 96ला आपण कसं लक्षात ठेवलेलं आहे, तर इंडियन लोक हे फ्रॉड आहेत असं लक्षात ठेवलं आहे। इंडियन लोक म्हणण्यापेक्षा इंडियन जे अधिकारी लोक आहेत ते फ्रॉड आहेत, इंडियन फ्रॉड आहेत। फ्रॉड म्हणजे फ्रॉड का? कारण F हा ABCDनुसार 6 नंबरला येतो आणि I हा ABCDनुसार 9 नंबरला येतो, म्हणून इंडियन फ्रॉड आहेत असं लक्षात ठेवू। त्यानंतर आणखी बघा, वन वर्ड, आता थेइस्ट आणि अथेइस्ट याच्यावर पण भरपूर प्रश्न आलेले आहेत। तर बघा, अथेइस्टचा अर्थ होतो वन हू डज बिलीव्ह इन गॉड, डज नॉट बिलीव्ह इन गॉड, म्हणजे जो देवावर विश्वास ठेवत नाही।
त्याला म्हणतात अथेइस्ट. वन हू डज नॉट बिलीव्ह इन गॉड त्याला म्हणतात अथेइस्ट. ट्रिक्स अशी आहे की अथेन्स या ग्रीसच्या राजधानीतील लोक देवावर विश्वास ठेवत नाहीत, अशी ट्रिक्स आहे. अथेन्स या ग्रीसच्या राजधानीतील लोक देवावर विश्वास ठेवत नाहीत. मग POQ बघा, वन हू डज नॉट बिलीव्ह इन गॉड टॅक्स असिस्टंट 2017 त्याला म्हणतात अथेइस्ट. एन अथेइस्ट इज वन हू डज नॉट बिलीव्ह इन गॉड. असंच म्हणजे आयोग प्रश्न फिरून विचारतं, त्यामुळे आपण दोन्ही पण तिथं घेतलेले आहेत. त्यानंतर थेइस्ट. थेइस्टचा अर्थ होतो वन हू बिलीव्ह इन गॉड. थेइस्टचा अर्थ होतो वन हू बिलीव्ह इन गॉड. मग याची ट्रिक्स बघा, थेऊरच्या गणपतीवर विश्वास ठेवून आईने उपवास केला माझ्यासाठी म्हणून मी STI झालो, असं लक्षात ठेवा. थेइस्ट म्हणजे किंवा थेइस्ट म्हणजे थेऊरच्या गणपतीवर विश्वास ठेवणारे लोक, असं लक्षात ठेवा. कारण थेइस्टचा अर्थ होतो अ पर्सन हू बिलीव्ह इन गॉड, म्हणजे ते देवावर विश्वास ठेवणारे त्यांना म्हणतात थेइस्ट. अ पर्सन हू स्ट्रॉंगली बिलीव्ह इन गॉड थेइस्ट. ओके, थेइस्ट म्हणजे देवावर विश्वास ठेवणारे. त्यानंतर बघा प्लुटोक्रसी. प्लुटोक्रसीचा अर्थ होतो गव्हर्नमेंट बाय रिच पीपल. बघा प्लुटोक्रसीचा अर्थ काय होतो, गव्हर्नमेंट बाय रिच पीपल, श्रीमंत लोकांचे शासन त्याला म्हणतात प्लुटोक्रसी. मग याची ट्रिक्स बघा, प्लुटो ग्रहावर जगातील सर्व श्रीमंत लोकांनी गव्हर्नमेंट स्थापन केलं, असं आपण लक्षात ठेवू. प्लुटो ग्रहावर जगातील सर्व श्रीमंत लोकांनी काय केलं, गव्हर्नमेंट स्थापन केले. मग MPSC POQ बघा, प्लुटोक्रसी इज अ रिकामी जागा, म्हणजेच प्लुटोक्रसी म्हणजे गव्हर्नमेंट बाय रिच पीपल. त्यानंतर बघा टीटोटलर. टीटोटलर म्हणजे वन हू डज नॉट टेक्स अल्कोहोल त्याला म्हणतात टीटोटलर. तर याची ट्रिक्स अशी आहे की फक्त टी घेणारे लोक फक्त टीज घेतात, ते म्हणजे टी म्हणजे चहा घेतात, फक्त दारू पित नाहीत. मग यावर प्रश्न बघा, टीटोटलर इज अ पर्सन हू इज रिकामी जागा. PSI 13ला आणि आता नुकतीच PSI 2024 कंबाईन 2024 मेन्सला पण हा POQ रिपीट झालेला आहे. मग टीटोटलर इज अ पर्सन हू इज अबस्टेन फ्रॉम अल्कोहोल. हू इज अबस्टेन फ्रॉम अल्कोहोल, जे दारूपासून दूर राहतात. तर बघा अशा प्रकारे आपल्या ट्रिक्स आहेत. जर तुम्हाला आवडले असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच तुम्हाला जर घ्यायचे असतील तर या नंबरवर संपर्क करू शकता तुम्ही. आणि आपले MP शाह ट्रिक्स हे टेलिग्राम चॅनल पण आहे, ते पण जॉईन करा. तुम्हाला इतर सब्जेक्टच्या ट्रिक्स पण तिथे पाहायला मिळतील. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.